हॅलो माय डिअर फ्युचर डॉक्टर्स. आज आपण पाहणार आहोत नीट एक्झामबद्दल पूर्ण माहिती. आता नीट एक्झाम म्हणजे काय, नीट एक्झाम कोण कोण देऊ शकतं, नीट एक्झाम कशासाठी द्यायची असते, नीट एक्झाम दिल्यानंतर आपण काय बनू शकतो किंवा कशामध्ये आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं, नीट एक्झाम कशाप्रकारे कंडक्ट केली जाते, नीट एक्झामचा सिलेबस काय आहे, यासारख्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. सो नीट एक्झामचा फुल फॉर्ममध्ये आपण बघूया. नीट एक्झाम नाही ॲक्च्युली, नीट एक प्रकारची टेस्ट आहे. सो नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट असा तिचा फुल फॉर्म आहे. ओके. सो आता ही एक्झाम कोण कोण देऊ शकतं, तर ज्यांनी 11th स्टँडर्डला सायन्स घेतलेला आहे आणि ज्यांनी PCB किंवा PCMB हे चारही सब्जेक्ट ठेवलेले आहेत किंवा PCB ठेवलेलं आहे तेच फक्त ही एक्झाम देऊ शकतात. जर तुम्ही PCM घेतलं असेल तर तुम्ही नीट एक्झाम देऊ शकत नाही, कारण नीट एक्झामला बायोलॉजी कंपल्सरी आहे. मग एकतर तुम्ही PCB घ्या किंवा एकतर तुम्ही PCMB घ्या. ओके. फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी चारही पण ठेवले असेल तरी पण चालेल, पण बायोलॉजी कंपल्सरी पाहिजे. ओके. आता ही एक्झाम दिल्यानंतर काय, तर ही एक प्री मेडिकल एंट्रन्स एक्झाम आहे. ही एक्झाम जेव्हा तुम्ही द्याल तेव्हा तुम्हाला MBBS, BDS, BAMS, BUMS, BHMS यांसारख्या वेगवेगळ्या डिग्रीज मिळवता येतील किंवा तुम्ही MBBS होऊ शकता. पण MBBS झाल्यानंतर पण पुढे तुम्हाला ज्यामध्ये स्पेशलाइज करायचं असेल त्यामध्ये तुम्ही करू शकता, पण त्यासाठी नंतरची एक्झाम आहे. आता नीटमध्ये पण दोन प्रकार असतात, एक तर UG असतं आणि PG असतं. आता UG म्हणजे काय, तर अंडर ग्रॅज्युएट, जे तुम्ही आता 12th स्टँडर्डला एक्झाम देणार आहात तर ती UGमध्ये येते, आणि PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट. ओके. सो आता जी तुम्ही एक्झाम देणार आहात तर ती UGमध्ये येणार आहे. सो आता ही जेव्हा तुम्ही एक्झाम द्याल नीट, ती क्वालिफाय होणं महत्त्वाचं नाही आहे, कारण क्वालिफाय तर आपण मोस्टली इझिली होऊ शकतो, पण त्या एक्झाममध्ये जास्त चांगला रँक मिळवणं महत्त्वाचं असतं. कारण जेवढा तुम्ही जास्त चांगला रँक मिळवाल, ऑल इंडिया रँक, तर तेवढं तुम्हाला जास्त चांगलं कॉलेज मिळणार. आणि मोस्टली गव्हर्नमेंट कॉलेजच उपयोगाचं असतं, कारण प्रायव्हेट कॉलेजच्या फीस खूप जास्त असतात. सो जेवढा जास्त रँक येईल तेवढा जास्त रँकमुळे तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्हाला इझिली ॲडमिशन मिळू शकतं. सो आधी म्हणजे 2019च्या आधी फक्त नीट देऊन उपयोग नव्हता, तर तुम्हाला जर एम्समध्ये ॲडमिशन हवं असेल तुम्हाला एम्सची पण एक्झाम द्यावी लागायची, जिम्परची पण एक्झाम द्यावी लागायची. पण आता मात्र तुम्हाला फक्त नीटच द्यावी लागते. जिम्पर आणि एम्स एक्झाम्स कॅन्सल केलेल्या आहेत किंवा त्या सगळ्या नीटमध्येच आलेल्या आहेत. सो तुम्ही फक्त नीट दिली तरी पण तुम्हाला एम्सला ॲडमिशन मिळू शकतं, पण त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स खूप जास्त असावे लागतात, ऑल इंडिया रँक खूप चांगला असावा लागतो. ओके. सो आता MBBS म्हणजे काय, तर बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी. BDS म्हणजे काय, बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी. BMS म्हणजे काय, तर बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी. BUMS म्हणजे बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी. BHMS म्हणजे बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी. सो या 5 ज्या डिग्री आहेत, या 5 प्रकारचे डॉक्टर्स जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला नीट देणं कंपल्सरी आहे. आता महाराष्ट्र बोर्डसाठी MHT CAT एक्झाम पण कंडक्ट केली जाते, त्याची पण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे. पण MHT CATने डॉक्टर होता येत नाही, त्याने फक्त फार्मासिस्ट होता येतं. तुम्ही एकतर B.Pharm करू शकता, एकतर D.Pharm करू शकता, पण तुम्हाला डॉक्टर वगैरे होता येणार नाही. सो डॉक्टर होण्यासाठी नीट देणं कंपल्सरी आहे. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण बघणार आहोत की या एक्झामसाठी पेपर पॅटर्न कसा असतो. पण त्याआधी अजून एक गोष्ट की 2013 to 2018 ही एक्झाम सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन कंडक्ट करत होतं, पण आता 2019पासून ही एक्झाम NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी कंडक्ट करतं. आणि ही एक्झाम NTA कंडक्ट करत असल्यामुळे याच्यामध्ये फक्त NCERTचा सिलेबस मोस्टली विचारला जातो, आणि त्याच्यामुळे NCERTचा कोणता सिलेबस असतो, तर 11th स्टँडर्ड 12th स्टँडर्डचा जो NCERTचा सिलेबस आहे तर तोच या एक्झामसाठी सिलेबस स्वरूपामध्ये आहे. म्हणजेच तुम्ही फक्त NCERT केल्यात 11th स्टँडर्ड 12th स्टँडर्ड तरी पण तुमचा नीटचा अभ्यास होऊ शकतो. पण त्यासाठी तुम्हाला जर इतर काही रेफरन्स बुक्स हवे असतील, बरेचसे रेफरन्स बुक्स मार्केटमध्ये आहेत, त्याचा पण उपयोग तुम्ही करू शकता. पण बेसिक काय आहे की NCERT सिलेबस कंप्लीट करणं हे बेसिक आहे. तुम्ही जर महाराष्ट्र बोर्डमधून असाल तर तुम्हाला NCERT करणं कंपल्सरी आहेच, पण तुम्हाला फक्त 11th 12th नाही तर तुम्ही 10th स्टँडर्डपासून NCERT करायला सुरुवात करू शकता. आणि सोबतच तुम्ही जर इतर कुठल्या बोर्डमधून असाल, म्हणजे CBSE असाल, तर तुम्हाला इझी जाईल थोडंसं, कारण तुम्ही ऑलरेडी CBSEचा अभ्यास पहिल्यापासून केलेला आहे. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की ही एक्झाम कोणत्या लँग्वेजेसमध्ये कंडक्ट केली जाते, तर ही एक्झाम इंग्लिश, मराठी, तमिळ, तेलुगू, बेंगॉली, गुजराती सगळ्या लँग्वेजेसमध्ये कंडक्ट केली जाते. इंडियन लँग्वेजेसमध्ये सगळ्या इंडियन लँग्वेजेसमध्ये कंडक्ट केली जाते. तुम्ही जर मराठीमधून देणार असाल तुम्हाला इंग्लिशमधून पण पेपर येणार आणि मराठीमधून पण येणार. सो तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही त्याच्यामधून घेऊ शकता. पण जर या ठिकाणी सपोज म्हणजे काही मिस्टेक्स नसतात, पण सपोज अशी एखादी मिस्टेक असेलच मराठीमध्ये, तर त्यावेळेस ती मिस्टेक मराठीमध्ये असली तरी पण तुमचं जे पण इंग्लिशमधलं आहे तोच प्रश्न बरोबर पकडला जाणार. ओके. सो आफ्टर दॅट ही एक्झाम MCQ मोडमध्ये असते, हे तर तुम्हाला माहिती आहे. आणि ही एक्झाम ऑफलाईन होते, ऑनलाईन होत नाही. सोबतच या एक्झाममध्ये फक्त पेपर पेन बेस आहे, म्हणजेच ऑफलाईन होते. फक्त MCQज असतात, तुम्हाला बबल्स करायचे असतात. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे
की या एक्झाममध्ये क्वालिफाय होण्यासाठी, फक्त क्वालिफाय होण्यासाठी, पण क्वालिफाय होऊन काहीच उपयोगाचं नाही. तुमचा रँक चांगला असेल तरच तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्वालिफाय होण्यासाठी ओपन कॅटेगरीमधून जर असाल तर 50% या ठिकाणी पर्सेंटेज नसतं, पर्सेंटाईल असतं. सो 50% मिनिमम असायला पाहिजेत. जर इतर कोणत्या कॅटेगरीमधून असाल, SC, OBC किंवा इतर कोणत्या कॅटेगरीमधून असाल तर त्यासाठी तुम्हाला 40% असायला पाहिजेत मिनिमम. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की या एक्झामचा सिलेबस काय आहे. पहिल्यांदा या एक्झाममध्ये प्रत्येक प्रश्न हा 4 मार्क्ससाठी असतो, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 4 गुण असतात. दुसरी गोष्ट, या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. जर तुमचा एक प्रश्न चुकला तर तुम्हाला -1 मार्क्स मिळणार आहेत, म्हणजेच -1 मार्क्स कट होणार आहेत. सपोज की तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर दिलं बट ते चुकलेलं असेल तर तुमचे हे 4 मार्क तर जाणार आहेतच, पण सोबतच तुम्हाला मिळालेल्या मार्कांमधून पण 1 मार्क जाणार आहे. म्हणजे जर तुम्ही एक प्रश्न चुकीचा अटेम्प्ट केला तर तुमचे एकूण 5 गुण जाणार आहेत. सो त्याच्यामुळे जर तुम्हाला एखादा प्रश्न येत नसेल तर शक्यतो तो सोडून दिलेलाच चांगला, कारण जर तुम्ही कन्फर्म उत्तर नसताना जर एखादा बबल केला आणि तो जर तुमचं उत्तर चुकलं तर मग तुम्हाला 5 मार्क्स गमावे लागतील. ओके. सो या पेपरमध्ये टोटल क्वेश्चन्स असतात 180 आणि टोटल मार्क्स आहेत 720, कारण 4 मार्क्सचा एक क्वेश्चन असतो. या एक्झामसाठी 180 मिनिट्सचा वेळ असतो, म्हणजेच 3 आवर्सचा वेळ असतो. ओके. आता आपण बघूया की यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीमधून कोणते कोणते प्रश्न येतात. तर फिजिक्समधून आहे 45 प्रश्न येतात आणि 180 मार्क्सचा फिजिक्सचा पेपर असतो. हे सगळं MCQ बेस्ड आहे. नेक्स्ट आहे केमिस्ट्रीमध्ये, तर 45 क्वेश्चन येतात, 180 मार्क्सचा पेपर असतो. बायोलॉजीमध्ये बॉटनी आणि झूलॉजी, बॉटनीमधून 45 क्वेश्चन्स येतात, झूलॉजीमधून 45 क्वेश्चन्स असतात. अशा प्रकारे बायोलॉजीमधून एकूण 90 क्वेश्चन्स असतात आणि 360 मार्क्सचा बायोलॉजीचा पेपर असतो. ओके. सो एकूण क्वेश्चन्स किती आहेत 180 आणि एकूण मार्क्स आहेत 720. तर अशा प्रकारे हा एकूण पेपर असतो. अजून काही याबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करू शकता आणि आय थिंक की मी सगळी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये कवर केलेली आहे. आता यासाठी कोणत्या रेफरन्स बुक्स हवे आहेत तर त्यासाठी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ करून सांगेन. आणि तुम्हाला जर NCERTचे बुक्स वगैरे हवे असतील तर मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेले आहेत आणि तुम्ही टेलिग्राम चॅनल पण बघू शकता. आणि सोबतच अजून एक गोष्ट की तुम्हाला जर या एक्झामसाठी तयारी करण्यासाठी काही अजून बुक्स हवे असतील तर एक बुक मी रेफर करेन. टार्गेट पब्लिकेशनचे परफेक्ट नोट्स आहेत तर ते तुम्ही रेफर करू शकता. ते नीटसाठी पण आहेत. आणि जर तुम्ही महाराष्ट्र बोर्डचे जर टार्गेटचे बुक्स घेतले, टार्गेट पब्लिकेशनचे नोट्स घेतले तर त्यामध्ये प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन दिलेले आहेत. नीटसाठी पण दिलेले आहेत, JEEसाठी पण दिलेले आहेत, MST CETसाठीचे पण जे पण महाराष्ट्र बोर्डच्या सिलेबसमधले क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत तर ते सगळे त्याच्यामध्ये दिलेले आहेत. सो तुम्हाला जर टार्गेट पब्लिकेशनचे बुक्स पण हवे असतील तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये बघू शकता. मी त्याच्या लिंक्स तुम्हाला देईन, तर त्या लिंकचा वापर जर तुम्ही केला तर तुम्हाला कमीत कमी प्राईसमध्ये ते बुक्स मिळतील. ओके. हे बुक्स तुम्ही Amazonवर जाऊन पण बाय करू शकता. सो अशा पद्धतीने ही सगळी इन्फॉर्मेशन होती आणि आय होप की तुम्हाला ही इन्फॉर्मेशन सफिशियंट असेल. जर तुम्हाला याच्याबद्दल अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करू शकता. मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. सो बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.